सकाळी सकाळी इकडे चहा बनायला ठेवलेला आहे लिंबूची पानं टाकून आणि इकडे माझ्यासाठी बनलेलं आहे लिंबू पाणी. तर गरम पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून मी प्यायला घेतलेलं आहे. म्हणजे याच्यानं थोडासा पित्ताचा जो त्रास होता मला थोडासा कमी वाटत आहे. आणि इकडे टोस्ट पण घेतलेली त्यांच्यासाठी. म्हणजे चहा, टोस्ट हे सगळं सकाळी सगळेजण घेतात, पण मी हे सगळं काही घेत नाही. याचं सर्वात मोठं कारण हे आहे की मला पित्ताचा त्रास खूप होत आहे. त्यामुळे खूप सारं पथपाणी आता सुरू आहे. दुधाचा चहा, शेंगदाणे, परत तूर डाळीची भाजी, वरण जे हे आहे, ते आजकाल खाणं खूपच कमी केलेलं आहे आणि चहा तरी मी एकदमच सोडून दिला. तर इकडं यांचं आवरून दिलेलं गॅसला जात आहेत आणि जे रात्री भांडे घासून झालेले होते सगळे मी रॅकला लावत आहे. म्हणजे किचनची सगळी कामं मी रात्रीच आवरत असते. कारण सकाळी खूप गोंधळ असतो, सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं आणि पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, ही सगळी कामं सकाळीच होत असतात. त्यामुळे ना थोडीशी घाई-गडबड गोंधळ होतो. त्यामुळे रात्रीची कामं मी सकाळी ठेवत नाही. रात्रीच्या रात्रीची कामं आवरली जातात. तिकडे सगळी भांडी मी रॅकला लावलेली आहेत आणि इकडं टोपल्यात जे पाणी साचलेलं होतं ना, ते सगळं पाणी मी सांडून दिलं आणि परत इकडे टोपलं मी रिकामं करून ठेवलेलं आहे. जेही भांडे पडतील ना, ते सगळे जमा करण्यासाठी आणि टिफिन डबे वगैरे सगळं लावून ठेवलं आणि संग-संग मी इकडं डाळ पण शिजत ठेवत आहे. म्हणजे आजकाल दिनेशला तिखट खायला जमत नाही, खातच नाही पुण्याहून आल्यापासून. पण आता थोडंसं ठीक वाटत आहे, म्हणजे जेवण व्यवस्थित करत आहे. म्हणजे दवाखान्यात पण दाखवून आलेली. तुम्ही म्हणत होता ताई दिनेश पुण्याहून किती दिवस झाला आणखीन त्याला दवाखान्यात दाखवलेलं नाहीये. तर दिनेश येतच नव्हता. 2-3 वेळा म्हणलं की दवाखान्यात दाखवूया. पण दिनेश यायला तयार नव्हता. पण काल दाखवलेला आहे आणि आता दिनेशची तब्येत पण ठीक आहे. म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित करत आहे तो. तर जे रोजची भाजी आहे तेच मी बनवणार आहे. वरण, भात, भाजी जेही बनवायचं आहे. तर इकडे पाणी मी संग भरून ठेवलेलं आहे. मी बाहेरची कामं आज राहिलेली आहेत. आज थोडासा मला लेट झालेला होता आणि पहाटेच्या वेळी बाहेर काही दिसत नाही आणि या नादामध्ये लेट होतो. इकडे खिडक्या वगैरे सगळ्या उघडलेल्या आहेत आणि दिनेश इकडे बघू शकता अगोदरच चिमण्याला पाणी टाकलं. मी म्हणलं धुवून घ्यायचंय सगळं फोर्स वगैरे नंतर टाकून चिमण्याची चिवचिव ऐकल्यानंतर तो थांबला नाही. आला आणि अगोदर तांदूळ टाकले. पण आता सगळे तांदूळ पाण्यासोबत जातील कारण सगळं धुवायचंय मला. तिकडे बोर चालू केलेला आहे आणि अगोदर सगळ्या झाडांना पाणी मी देत आहे. परत जी जमिनी झाडं लावली त्यांना पण द्यायचं आहे. आता हलकं-फुलकं पाऊस पण येत आहे. म्हणजे आतापर्यंत अजिबात पाऊस नव्हता, पण आता पाऊस येत आहे. दररोज थोडा का होईना पाऊस येतो आणि सगळीकडे छान वल्लवा करून जात आहे. त्यामुळे तितकं हे नाही, सगळी झाडं छान आहेत, छान हिरवी आणखीन नवीन पानं पण आलेली सगळ्या झाडांना छान वाटत आहे. म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये पाऊस पडला तरच छान वाटतं. पण खूप दिवस झालं पाऊस नव्हता, पण आता पावसाने सुरुवात केलेली आहे इकडं. तर इकडे सगळ्या झाडांना जे जमिनीत लावले त्यांना पण पाणी देते. समोर थोडंसं चिखल झालेलं बघू शकता आणि पोर्समध्ये पण चिखलच होतं. पण तितकं पाईपाच्या प्रेशरनं काही ते निघालेलं नाही. तर दुपारच्या वेळेस मी फरशी पुसते त्यावेळेस पूर्ण पोर्स पुसून घेणार आहे. कारण चिखलाचे डाग असे जाणारच नाहीयेत. तर आता पाणी टाकले खूप निसरडा झालेला, एकतर चिखल पण झालेलं होतं त्यामुळे खूप निसरडा होतो. तर आता वायपर करून घेते म्हणजे निसरडा होणार नाही, पाणी थोडंसं लवकर हडकलं जाईल. आणखीन किचनची कामं राहिलेली आहेत माझी. फक्त डाळ मी लावलेली आहे. बाकीचा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. आज थोडासा मला लेट झालेला आहे कारण सांगितलं आता सकाळचे 8 वाजले. 8 वाजता मी पोर्च वगैरे धुवून घेते. तर थोडासा लेट झालेला आहे. तर काही मी वायपर करून घेतलेला आहे. आता पायऱ्या पण स्वच्छ करून घेते आणि रांगोळी काढून घेते. म्हणजे आता लेट झालेलाच आहे. तर म्हणजे बाहेरची कामं अगोदर आवरूया, मग किचनची कामं निवांत होत राहतील. बघू शकता असं वातावरण खूप छान झालेलं आहे. हवा पण तितकी भयानक नाही. दररोज खूप हवा असते. पण आज थोडंसं वातावरण ठीक वाटत आहे आणि पाऊस यायसारखा झालेला आहे. तर झालेलं आहे सगळं पोर्च वगैरे स्वच्छ आणि दिनेशचं पण आवरले. आता परत इकडं चिमण्याला तांदूळ टाकत आहे. म्हणजे जे अगोदर टाकलेले होते ना, ते सगळे तांदूळ पाण्यासोबत गेले. आता परत इकडे तांदूळ टाकलेले आणि चिमण्या बघू शकता. असं वाटतं की चिमण्या वेटच करत बसतात की कधी जायचे तांदूळ टाकतात. कारण त्यांना पण सवय झाली दररोज इथं खाण्यासाठी भेटत असतात. म्हणून त्या तारावरती त्यांची चिवचिव सुरूच असते. सगळे लाईननं तारावरती बसतात आणि त्यांची चिवचिव सुरू असते. पण जसं मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करते, कॅमेरा नेते, तसं आम्हाला बघून ते पळून जातात. त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनत नाही. पण दिनेश इकडे बघू शकता. चिमण्या तांदूळ खायचा छान आनंद घेत होता. छान दिसतात ना. चिवचिव सुरू असते आणि तांदूळ खातात, एकमेकांना खाऊ घालतात. छोटी पिल्ले जर आलेली असली ना, त्यांच्या तोंडात पण खाऊ घालतात. छान वाटतं बघून. तर इकडे दिनेशला म्हणलं पाणी गरम झालेलं आहे, अंघोळ करा. आता मी पटकन वरण, भात, भाकरी जे स्वयंपाक आहे ते पटकन मी बनवून घेते आणि मग पुढची कामं तरी करायचीच आहेत. दिवसभराची खूप जास्त कामं आहेत ते नाही. आणि इकडं पाणी पण संपलेलं होतं. तर दिनेशला म्हणलं पाणी ओत आणि कॅन रिकामं करून घ्या, मी दुसरं पाणी भरून घेऊन येऊ.
तर तिने जाऊन पाणी पण घेऊन येईल. जे अगोदरचं आहे ते सगळंच पॅनमध्ये काढत आहे इकडं. तर पूर्ण पाणी येतच नाही, थोडंसं राहतं त्यामध्ये. तर ते पण पाणी तर सगळंच काढलेलं आहे दिनेशनं. तर ही छोटी-मोठी कामं आवरलीत आणि दिनेश इकडे पाणी गरम करून घेत आहे केटलमध्ये. जे इलेक्ट्रॉनिक केटल आहे यामध्ये दररोज चहा बनतो किंवा हळद टाकून दिनेश पाणी पितो ना, कोमट पाणी. ते पण त्यामध्ये करून घेत असतो आणि आजकाल गॅस बुकिंग पण होत नाही. खूप टेन्शन आलेलं आहे. म्हणजे दुसरं काही ऑप्शन नाही आपल्याकडे. गॅसशिवाय काही पर्याय नाहीये. कारण काही पण दुसऱ्या वस्तू नाहीयेत किंवा चूल वगैरे आहे. त्यामुळे गॅस संपला की मग काही खरं नाहीये. त्या दिवशी उपाशीच राहण्याची वेळ आहे. त्यामुळे ना जितकं जमेल तितकं केटलमध्ये चहा वगैरे बनतो. गरम पाणी करायचं असलं ते करत असतो. आणि इकडे चहा पावडर पण संपलेली होती, तर ते पण मी काढून घेत आहे. पण डब्बा छोटा आहे, डब्बा मला क्लीन पण करायचा होता. तर दुपारी मी चेंज केलेलं होतं. म्हणजे दुसऱ्या मोठ्या डब्यामध्ये चहा पावडर काढून हा डब्बा मला क्लीन करायला घ्यायचा होता. इकडं चहा पावडर मी काढलेली आहे आणि इकडे चहा पण बनत ठेवलेला आहे. सकाळी मी फक्त लिंबू पाणी घेतलं आणि त्यानंतर मी चहा वगैरे बनवलेला नव्हता आणि थोडीफार कामं माझी आवरली, तर म्हणलं आता चहा घ्यायचा. तर इकडे मस्त अशी लिंबूची पानं टाकून मी डिकॉशन चहा बनवून घेतलेला आहे. आता निवांत बसून चहा एन्जॉय करते आणि मग त्यानंतर जी माझी कामं आहेत ती आवरून घेते. म्हणजे सकाळी थोडासा वेळ चहा पिताच आपल्याला भेटतो, नाही तर धावपळ खूप होते. तर जे स्वयंपाक होता दिवसभराचा ते झालेला आहे. मला चपात्या बनवायच्या होत्या. म्हणजे दिनेश भाकर खात नाही, म्हणजे तितकी आवड राहिलेली नाही. अगोदर ज्वारीची भाकरच खायचा तो. पण आजकाल दिनेश पुण्याहून आल्यापासून चपाती, भाजी असं जेवण करत आहे. थोडंसं चेंज झालेलं आहे दिनेशमध्ये खूप सारं. जास्त तिखट खायचं नाहीये, परत भाकर खायची नाहीये. ती आवड राहिलेलीच नाहीये अगोदरची. म्हणजे दिनेश पुण्याला गेल्यापासून खूपच बदललेला आहे. तर इकडे दिनेशसाठी बनत आहे चपात्या आणि बाकींच्यासाठी भाकरीच बनवलेल्या आहेत मी. कारण दिनेश पप्पा चपाती वगैरे खात नाहीये. मग इकडं त्यांच्यासाठी चपाती, दिनेशसाठी चपाती, त्यांच्यासाठी भाकरी हे सगळं बनत असतं. तर इकडं मस्त अशा चपात्या बनत आहेत. सगळ्या चपात्या बनवून घेते. त्यानंतर देवपूजा राहिलेली आहे, देवपूजा करून घेते आणि कपडे, भांडी हे तरी कामं राहिलेली आहेत. परत वॉशिंग मशीन खूप दिवस झाले क्लीन केलेली नाही. ते पण मला क्लीन करायचे. म्हणजे पावडर आणली त्याच्यासाठी स्पेशल. ते पावडर टाकून थोडा वेळ चालू ठेवलं ना, मशीन पण क्लीन होते. पण आज दिवसभरात काही झालं नाही. संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी रवा भाजून ठेवत आहे. आणि स्वयंपाकही झालेलं आहे. सगळी भांडी-कुंडी घासूनच मी झोपलेली होते रात्रीची. तर रात्रीची कामं तर रात्रीच आवरते. त्यामुळे सकाळी तितकी धावपळ माझी होत नाहीये. तर सगळी सकाळची कामं झालेली आहेत. अंघोळ वगैरे झालेली आहे माझी. टाईम सांगितलं सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इकडं भाजी बनलेली आहे, भात बनलेला आहे. थोडंसं लवकरच मी पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि हे जे पातेलं आहे ना, म्हणजे चहा बनवण्याचं, त्याच्या नटा लूज होत आहेत. तेच मी फिट करून घेतल्या. म्हणजे दररोजच्या दररोज प्रत्येक वेळा यूज केल्यानं ते काय होतं काय माहिती ते हे होतं आणि तर बघू शकता विनाकारण शिंका येतात. म्हणजे सर्दी वगैरे झालेली नाहीये. वातावरण थंड आहे, पण सर्दी झालेली नाही मला. तरी पण शिंका येतच असतात आणि अगोदर तर हा प्रॉब्लेम खूप होता. पण काही दिवस शिंका वगैरे येणं सगळं बंद झालेलं होतं. आता परत सुरू झालेलं आहे. तिकडे चहा घेतलेला आहे मी निवांत आणि आता भाजी बनवते. तर भाजीमध्ये आज गोबीची भाजी बनणार. तर पत्ताकोबी काढून घेतलेली आहे. म्हणजे अर्ध्या गोबीची भाजी बनलेली आहे, अर्धी मी ठेवलेली होती आणि खूप दिवस झाले ठेवल्यामुळे थोडीशी सुकल्यासारखी पण झालेली आहे. इकडे भात मी बनवत ठेवला आणि एक वेळा चमचा फिरून मी टोपण लावलेला आहे. म्हणजे एक शिटी दिली की एकदम परफेक्ट भात बनून तयार होतो. आता इकडे गोबी एकदम बारीक मी चिरून घेते. यावरचे पानं मी 2-3 काढलेली कारण खूप दिवस झाले ठेवलेले आणि त्यामुळे सुकल्यासारखी झालेली होते. आता गोबी जितकी जमेल तितकी एकदम बारीक मी चिरून घेत आहे इकडं आणि यामध्ये थोडीशी डाळ टाकून ही भाजी मी बनवणार आहे. खूप छान बनते आणि थोडंसं असलं ना डाळ टाकलं तर भाजी छान बनते म्हणजे दिवसभराची. तर इकडं गोबी मी छान बारीक चिरून घेतलेली आहे. आता पटकन मी भाजीला फोडणी देते. तर इकडे कढई घेतलेली आहे आणि इकडच्या बर्नरवरती मी भाजी बनवून घेते. तर तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. लसूण मी वाटून घेतलेला होता. लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळं एकत्रच टाकलं. लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. नंतर यामध्ये 1 वाटी मसुरीची डाळ टाकलेली आहे, परतून घेतलं आणि ही जी गोबी आहे चिरून ठेवलेली ती टाकलेली आहे. छान परतून घेऊया. डाळ टाकून ही भाजी खूप छान बनते. मसुरीची डाळ आवडत नसली तर मुगाची डाळ टाकून पण आपण ही भाजी बनवू शकता. तर छान परतून घेतलेलं आहे. आता टाकूया यामध्ये सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हिरवी मिरची असेल ते पण टाकू शकता. इकडे थोडंसं धना पावडर टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला छान परतून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आणि पूर्णपणे 100% भाजी शिजवायची नाहीये. नाहीतर एकदम बेचव होते कारण आपण यामध्ये मसुरीची डाळ टाकलेली आहे आणि ती पूर्णपणे शिजू द्यायची नाही. डाळ अर्धीवट शिजवायची म्हणजे 80% भाजी शिजवून घ्यायची. खूप छान टेस्टी भाजी बनून तयार होते. जोपर्यंत भाजी बनत आहे इकडं
तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर देवपूजा झालेली आहे आणि इकडे देवाला नैवेद्य पण दाखवलेला आहे. म्हणजे देवपूजा झाल्यानंतर देवासमोर साखर, दूध किंवा काहीही स्वयंपाक बनलेला आहे ते मी ठेवत असते. तर इकडे घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतलेले आहेत. आज सकाळी लवकरच देवपूजा झालेली आहे 8 वाजेपर्यंत आणि छान पण वाटत आहे. म्हणजे आपली सुरुवात देवपूजापासून झालेला आपला दिवस खरंच खूप छान जातो आणि मन प्रसन्न राहतं. इकडं पूजा वगैरे झालेली आहे. तुळशी पूजन, इंद्रापूजन झालेलं आहे. हे जे कॅटल आहे ना, ते मी आता या बॉक्समध्ये घालून ठेवत आहे. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घेता येतं. कारण खूप स्पेस भरत आहे इथं. त्यामुळे मी ते बॉक्समध्ये काढून ठेवलेलं आहे. इकडे भात, भाजी सगळं बनलेलं आहे. काल बारस होती ना, तर थोडंसं पुरण ठेवलेलं होतं मी. तर आता मी गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे. तसं तर काल दिनेशने पोळी खाल्लेली नव्हती. कारण दिनेश गेला होता गावाकडे राशन आणण्यासाठी आणि मंदिरामध्ये प्रसाद होता तिथं. तर तोच प्रसाद तो घेऊन आणला होता. खीर, भात हे सगळं. त्यामुळे घरी आल्यानंतर पुरणपोळी वगैरे काही दिनेशनं खाल्लेली नव्हती. आमटी भात हेच खाल्लेला होता. तर म्हणलं आज गरमागरम पुरणपोळी बनवून दिनेशला देऊया. इकडं लोखंडी तवाच ठेवलेला आहे. कारण संग मी ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे आणि पुरणपोळ्या पण या सगळ्यावरती सगळं होईल. म्हणजे वेगळं पॅन मी घेतलेलं नाहीये. इकडं कणिक घेतलेली आहे. म्हणजे एक लाटी बनवून घेतली आणि पुरण खूप सारं भरलेलं आहे. म्हणजे पुरणपोळी ना छान अशी भरलेली मला खूप आवडते. म्हणजे थोडंसं पुरण आणि जास्त कणिक अशी पुरणपोळी आवडत नाही. कणिक जमेल तितकी थोडीशी घेते. म्हणजे लाटी छोटीशी केली आणि त्यामध्ये खूप जास्त पुरण भरलेलं आहे. छान उंडा भरून घेतला. तोंड छान बंद केली आणि हलक्या हाताने लाटून घेऊया. तिकडे बघू शकता एकदम मस्त अशी पुरणपोळी बनून तयार होत आहे. आता तव्यावर थोडंसं तेल टाकूया. कारण लोखंडी तवा आहे. पॅन असेल तर तेल टाकण्याची गरज नाही. लोखंडी तवा असल्यामुळे थोडंसं तेल अगोदर टाकलेलं आहे आणि पोळी टाकली यावरती. आता दुसरी पुरणपोळी मी अशीच बनवून घेते आणि थोडंसं पुरण राहिलं तर मी कडबू बनवणार आहे. कडबू ना खूप आवडतं सगळ्यांना. खूप आवडीनं खातात. त्याचं तेल पण तितकं व्यवस्थित मी टाकलं नव्हतं त्यामुळे पुरणपोळी तव्याला चिटकलेली आहे. तर थोडंसं तेल लावून मी पलटून घेतलेलं आहे आणि पुरण थोडंसं जास्त भरलं त्यामुळे बाहेर पण आलेले बघू शकता. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणते मला पुरणपोळीमध्ये पुरण जास्त असलं ना ती पोळी खूप आवडते आणि खूप छान मऊसुत बनते तोंडात टाकताच वेळ जाणारी. तिकडे दुसरी पुरणपोळी मी लाटून घेत आहे. मी पण छान आलट पलट करत तेल लावून लावून मी शेकून घेतलेले आहे. आणि अगोदर दिनेशला बोलवलं म्हणलं पुरणपोळी बनलेली आहे तर गरमागरम तूप टाकून देते पुरणपोळी खायला आहे. तर बसलेला निवांत. तर इकडे दिनेशला अगोदर मी तूप टाकून मी गरमागरम पुरणपोळी देते आणि दुसरी पुरणपोळी बनवून घेते आणि संग ज्वारीच्या भाकरी मी बनवून घेते. म्हणजे सगळीच कामं आपली सुरळीत होतील. नाहीतरी धावपळ खूप होते. कामं वेळेत होत नाही. कारण सकाळी सकाळी गोंधळ असतो. सगळंच वेळेत आवरायचं असतं. 9 वाजेपर्यंत टिफिन पण भरून द्यायचं असतं मला आणि त्यामध्ये दुसरी कामं पण एक्स्ट्रा होऊन जातात. म्हणजे सांगून जमत नाही. तर एकदम छोटी-छोटी म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात काम रेडीच असतं. फक्त करण्याची गरज असते. इकडे दुसरी पुरणपोळी बनवलेली आहे. तेल टाकून छान आलट-पलट करत मी शेकून घेतलेलं आहे. म्हणजे हे एक दिनेश खाईल आणि एक माझ्यासाठी बनलेली आहे. मला पण पुरणपोळी खूप खूप आवडते. इकडे जे राहिलेलं पुरण आहे ना, मी तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचे उद्या मी कडबू बनवणार आहे. कडबू हे सगळ्यांना आवडतात घरामध्ये. पुरणपोळी तितकी आवडणार नाही, पण कडबू खूप आवडतात तळलेले. तिकडे ही पण पुरणपोळी छान मी भाजून घेतलेली, छान शेकून घेतलेली आहे. आता पटकन मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते संग. तर इकडे पीठ मी अगोदरच काढून घेतलेलं होतं. तर थोडं पाणी टाकून हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ भाकर थापून घेऊया. तसं तर माझ्या भाकरी थोड्याशा जाड असतात. कारण बाबांसाठी मी जाड करायचे. पण आता सवय झालेली आहे सगळ्यांना थोडीशी जाड भाकर आवडते. असं नाही की एकदम पातळ पानावर भाकर बनवते मी. तर इकडं मस्त अशी भाकर थापून घेतलेली आहे आणि तेलाचा होता ना तवा म्हणजे पोळी वगैरे शेकलेली होती त्यामुळे थोडंसं पाणी टाकून कॉटनच्या कपड्याने पूर्ण तवा छान पुसून घेतलेला म्हणजे भाकर निष्ठणार नाही आणि पाणी लावून घेतलेली भाकरीला. आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडला भाकर खूप छान व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. घडी आलट-पलट करायचं नाही. तर भाकरी बनल्या, टिफिन भरून दिलं, देवपूजा तर अगोदरच मी केलेली होती. तर आता म्हणलं करूया पोटपूजा. तिथं मस्त अशी गरमागरम पुरणपोळी आणि तूप खायला घेतलेली. तसं तर पुरणपोळी गरम नव्हती, थंड झालेली होती सगळं करण्याच्या नादामध्ये. आणि कालच मला हे मशीनमध्ये लिक्विड टाकून मशीन धुवून घ्यायची होती, पण काल काही मुहूर्त लागलेला नाही. तर म्हणलं आज करूया. तर इकडे पावडर घेतलेला आहे. हे ना वॉशिंग मशीनसाठी स्पेशल पावडर भेटतं. असे 4 पॉकेट आणलेले होते. मी अगोदर पण वॉशिंग मशीन धुवून घेतलेली होती. एक पावडरचं पॉकेट टाकून पूर्णपणे मशीन छान क्लीन निघते. आता हे दुसरं पॉकेट टाकून म्हणजे 2 महिने झालेले जवळपास तेव्हा मी क्लीन केलेलं होतं. आता परत ही पावडर टाकून मी मशीन ऑन करून ठेवलेली आहे. हे रोजचे कपडे आहेत ते मी धुवून टाकलेले आहेत. आज मशीनला लावलेले नाहीत कारण मशीन मला क्लीन करायची होती त्यामुळे. दिनचर्या जरा सुरू आहे इकडून तिकडं आणि आता मला करायचं आहे दळण. तर काल ही ज्वारी गावाकडून आलेली आहे.
तर मी ज्वारीचं पोतं फाडलेलं बघू शकता. मी टेप वगैरे लावून दिलेलं होतं, पण ते टेपच्या जागेतूनच पूर्ण फाटून गेलेलं आहे पोतं, म्हणून दिनेशने इकडं दुसरं पोतं त्यावरती घातलेलं आहे आणि छान बांधून घेऊन आलेलं आहे. म्हणजे इकडे तांदूळ आहे, इकडे ज्वारी आहे. तर ज्वारी पूर्णपणे मी एका टोपल्यामध्ये काढून घेते आणि बाहेर नेऊन मी निवांत दळण करणार आहे. कारण आता इथं मध्ये होत नाही आणि आज वारं पण तितकं नाहीये. त्यामुळे म्हणलं बाहेर निवांत दळण करूया आता, कारण आतमधली तरी सगळी कामं माझी आवरलेली आहेत. मशीन इकडे क्लीन व्हायचं काम होत आहे आणि हे जे तांदूळ आहे ते तांदळाचं पोतं मी वडत आणून इकडच्या किचनमध्ये ठेवलेलं आहे. तसं तर जे एक्स्ट्रा पसारा असतो ना, ते इकडच्याच किचनमध्ये आणून मी भरत असते. आणि इकडं कांदे वगैरे हे ते खूप जास्त ठेवलेलं आहे, पण आता ठेवणार कुठे, एकच ठीक वाटतं मला. ठेवलेलं आहे आणि आता सगळं ज्वारी वगैरे घेऊन बाहेर आलेले आहे. टोपले, चाळणी, सूप सगळंच घेऊन आलेले आहे. निवांत अगोदर ज्वारी मी चाळणी केलेली आहे. आता फटकून घेत आहे आणि ज्वारीमध्ये मी थोडेसे तांदूळ पण टाकत असते. तर इकडं अगोदर तर ज्वारी चाळून मी नीट करून घेतले. 1-2 मातीचे खडे पण होते यामध्ये, कारण ज्वारी धुण्यासाठी आता वातावरण तितकं व्यवस्थित नाहीये म्हणून मी धुवलेली नाहीये. फक्त निवडून घेतलेले खडे मातीचे जे होते यामध्ये. तर सगळे ज्वारी निवडून झालेले आहे. आता यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेतलं. म्हणजे तांदूळ जास्त नसतात. ज्वारी जास्त प्रमाणात असते आणि तांदूळ कमी. जसं की 4 गिलास ज्वारी असली तर फक्त 1 गिलास मी यामध्ये तांदूळ मिक्स करते आणि भाकरी खूप छान बनतात. आणि सवय पण झालेली आहे. प्रत्येक वेळी दळण केल्यानंतर मी यामध्ये तांदूळ टाकत असते ज्वारीमध्ये. आणि जी चाळणी केलेली ज्वारी आहे, ती ज्वारी मी काढून ठेवलेली आहे. म्हणजे जेव्हा ऊन छान पडेल ना, तेव्हा मी धुण्यासाठी त्या कव्हरमध्ये पॅक करून ठेवते. तर आता दळण झालेलंच आहे, तर एका पोत्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे दिनेश सगळं दळून घेऊन येईल. गहू पण दळून आणलेले, ते पण आणखीन डब्यात मी भरलेले नाहीये. तर आता ज्वारी, गहू सगळं हे पिठं जे आहेत ना, एकत्र डब्यात भरणार आहे. तर सगळं दळण जेही होतं दिवसभराचं काम माझं झालेलं आहे. टाईम सांगते दुपारचे 4 तरी आता वाजले असतील. आज कसा वेळ गेला काय माहिती. म्हणजे जेव्हा मी कामात बिझी असतो ना, त्यावेळेस वेळ खूप फास्ट जातो. तर सगळं आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. जसं सगळं आतमध्ये आणून ठेवलं तसं जोरदार पाऊस सुरू झालेला होता. म्हणजे अगोदर वातावरण ठीकच होतं, पण नंतर पाऊस खूप होता. खूप मोठा पाऊस आला, म्हणजे पूर्ण आतमध्ये ते पाणी येत होतं. तर इकडे बाहेर थोडीशी ज्वारी, मातीचे खडे वगैरे झाले होते, ते पण झाडू मारलं. कपडे अगोदर मी काढून घेते. म्हणजे सगळ्याची कामं आवरल्यानंतरच पाऊस आलेला होता. त्यामुळे काही वाटलं नाही, नाहीतर खूप धावपळ माझी झाली असते. तर हे सगळं ठेवून झालेलं आहे आणि इकडे मी जे मसाले शेंगदाणा बनवून ठेवलेला होता ते खाण्यासाठी घेतलेला आहे. तर या तुम्ही मसाले शेंगदाणे खायला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इकडे शेंगदाणे खात खात कपडे घडी घालून ठेवले आणि आता टीव्ही बघत छान शेंगदाणे एन्जॉय करत आहे. बाय बाय.